मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॅनहोल खचलं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या मॅनहोलचं झाकण दाबल्यानं चर्चा. एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम. अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्टपर्यंतची मुदत. 58 लाख नोंदीची प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी. अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयात अग्नितांडव. 3 बालकांचा होरपळून मृत्यू. 6 बालकांवर उपचार सुरू. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. दोषींवर कडक कारवाई होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. देशात 22,000 कोटींचा साखर घोटाळा. साखरेच्या वाढत्या दरावरून राजू शेट्टींचा आरोप. तर दिवाळीपर्यंत साखर 100 पार होण्याचा वडेट्टीवारांचा अंदाज. नाशिकमध्ये तुकाराम मुंडेंच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध. मुंडेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान. व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी. 6,36,036 शेतकऱ्यांना सुमारे 5,080 कोटी रुपये वितरित. तर नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात 50,000 जमा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर. समृद्धी शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटींचा खर्च होतो. मग शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी देण्याची तयारी नाही का? कोकाटेंचा सवाल. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिरगेंवर गुन्हा दाखल. खरात प्रकरणात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा चाकणकरांचा आरोप. आता जास्त काम करू शकत नाहीत. नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ म्हणा. गडकरींनी आरोग्य आणि योगावर दिला भर. महाराष्ट्रात अजून 5 ते 6 शहरात छात्रवृत्ती गुंज कार्यक्रम होणार असल्याची माहिती. नागपूर आणि मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार कार्यक्रम. देशभरात 500हून अधिक शहरात कार्यक्रम घेण्याची आता काँग्रेसची तयारी. मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत. आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअप ग्रुप. हॉटेल्समध्ये उंदराचा सुळसुळाट. नालासोपाऱ्यात भातावर उंदरांचा ताव. छत्रपती संभाजीनगरातील बोडके काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असतानाच उंदरांचा वावर. तर वैजापूरमध्ये कचोरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या.